मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर छतावर गेलो होतो थोड्या वेळ, तिथलाच हा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर खाली आलो. सकाळचा नाश्ता वगैरे तर झालेलाच होता. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ पाहिला असेल. मी कालच टाकलेला होता तो व्हिडिओ. त्याच्यानंतर दुपारचा व्हिडिओ आज टाकते कारण वेळ मिळाला नाही. नंतर मग दुपारी पुरणाच्या पोळ्यांचा स्वयंपाक होता. तर मग इथे भजे वगैरे तळून झाले आणि सार भात सगळं झालेलं होतं. त्याच्यानंतर मग मी साडी वगैरे घालून रेडी झाले पूजा करण्यासाठी. पूजा आरती करायची वेळ होत होती म्हणून. त्याच्यानंतर मग लगेच फक्त पोळ्याच बनवायच्या ठेवलेल्या होत्या मागं, कारण मग पोळ्या थंड झाल्यावर चांगल्या नाही लागत. मग गरम गरम पोळ्या बनवू म्हटलं, म्हणून मी आधी स्वतः तयार झाले आणि त्याच्यानंतर मग पोळ्यांची तयारी केली. मग स्वतः तयार होऊन मग नंतरून पोळ्या करून घेतल्या. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या होत्या. खूप छान पुरणाच्या पोळ्या झाल्या होत्या. आमच्याकडं गुळाचं पुरण करतात, तुमच्याकडं कशाचे करतात नक्की मला सांगा कमेंट करून. आणि असे काही असतात माझे व्हिडिओ साधे सिंपल, कसे वाटतात ते सुद्धा सांगत जा मला नक्कीच कमेंट करून. त्याच्यानंतर इथे मी सगळ्या पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या आणि लगेच आरतीची तयारी केली. इथं हे ना गव्हाच्या पिठाचे 32 दिवे बनवतात, उकडून घेतात, त्याच्यामध्ये वात लावून ते पेटवतात आमच्याकडे आरतीसाठी. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतले, आरती वगैरे झाली आणि लगेच ताटं तयार करून घेतले नैवेद्य दाखवण्यासाठी. पुरणपोळी, सार भात, भजे कुरडई आणि आळूची वडी, ज्या पित्राच्या वेळेस भाज्या असतात ना डांगर वगैरे, त्या भाज्यासुद्धा बनवतात आमच्याकडे. तर मग ते सुद्धा बनवलं होतं. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला आणि असा केला एंड आम्ही. चला बाय, भेटूया पुढच्या